शर्मिलाताई ठाकरे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला इतकं दुःख होतंय की हे सांगतायत की 45 वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला. त्याच किल्ल्याच्या समोर छत्रपतींनी बांधलेला 350 वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग अजूनही उभा आहे. किंवा त्यांचे इतके गड किल्ले आहेत, प्रतापगड धरा, रायगड धरा, तटबंदी का असेना पण ती अजूनही उभी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्ती वारा सोसते. पण मला दुःख असं वाटतं की ऍटलिस्ट तुम्ही छत्रपतींना तर सोडा. म्हणजे मुंबई नाशिक रस्ता करप्शन, इतके खड्डे आहेत. मुंबई गोवा आम्ही आंदोलनं करून थकलो. कोकणातले लोक पण काय रक्ताचे आहेत की ते अजूनही ह्या लोकांवरती विश्वास ठेवून त्यांना मतदान करतात. तो पुतळा तुम्ही जर बघाल, जो पडलेला दाखवतो, तो अखंड पोकळ पुतळा होता. असा पोकळ पुतळा समुद्र किनारी कोण उभा करतो? गेटवे ऑफ इंडिया इतकं वर्ष जुनं आहे, त्याच्यावरती तर किती वारा आणि किती त्यांनी सहन केलाय. जसा शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले जे समुद्रात बांधलेत, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, ते तर कधीच पडले पाहिजेत. त्याची तटबंदी पण अजूनही आहे चांगली. आतमध्ये थोडी पडझड झाली असेल, 350 वर्ष जुना आहे म्हणून, पण तुमचा पुतळा 8 महिन्यात पडतो. म्हणजे मी तेच बोलते की छत्रपतींना तर सोडा. करप्शन सगळीकडे बोकाळलंय. म्हणजे रस्ते आत्ता केले, उद्या खड्डे पडतात. आता समृद्धी महामार्गाला तडे. तुम्ही चांगल्या कंपन्या घ्या, L&T सारख्या, आणि त्यांना चांगले रस्ते तर बनवायला सांगा. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.